साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला हीरो मोहन शाने वाला मातृभूमि का तन मन सारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। सोना मेरा देश सफल सलोना मेरा देश गंगा जमुना की माला का फूलों वाला मेरा देश आगे जाए मेरा देश नीत नए मुस्काए मेरा देश इतिहासों में बढ़ चढ़ कर नाम लिखाए मेरा देश नाम लिखाए मेरा देश। Now, Miss Sarah Patangre is going to deliver a speech in Hindi. Please, Sarah. This speech is guided by Deepa Saki ma'am. कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमि की शान का है कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमि की शान का है हम लहराएंगे ये तिरंगा हर जगह हम लहराएंगे ये तिरंगा हर जगह नशा ये हिंदुस्तान की शान का है नशा ये हिंदुस्तान की शान का है। एक आजाद भारत में एक आजाद पंछी की तरह जीने का सौभाग्य प्राप्त कर चुके हैं। आज हमारा भारत देश सैन्य ताकत ज्ञान विज्ञान कृषि शिक्षा खेल आदि जैसी कई सारे विभिन्न क्षेत्रों में विकसित होते हुए पूरे विश्व पटल पर अपनी एक विशिष्ट पहचान बना चुका है परंतु फिर भी हमें अपने विकास के पथ पर चलते हुए अधिकाधिक उपलब्धियों को प्राप्त करते हुए भी अपने इतिहास में दर्ज गुलामी की उन दर्द भरी दास्तान के पन्नों को सदैव याद रखते हुए उनका हमेशा स्मरण करते हुए उनसे सबक सीखते हुए एक सच्चा और अच्छा देशभक्त नागरिक बनकर अपने देश हित के प्रति संवेदनशील और जागरूक रहने की जरूरत है। 1947 में हमारे भारत देश के क्रांतिकारी और सेनानी आजादी के लिए अंग्रेजों से लड़ रहे थे और आज हमारे देश के तमाम नागरिक डॉक्टर्स नर्सेस पुलिस सफाई कर्मचारी ये सभी आजादी के लिए कोरोना जैसी बड़ी महामारी से लड़ रहे हैं। आज भारत में कई जगह पर बाढ़ की स्थिति है फिर भी आज भी हम भारतीयों ने हार नहीं मानी है। इसी का उदाहरण मैं देना चाहूंगी नीरज चोपड़ा ने जीता हुआ स्वर्ण पदक रवि कुमार धाइया और मीराबाई चानू ने जीते हुए पुरस्कार पदक ये सभी गर्व और सम्मान की सफलताएं कहती है कि हम भारतवासियों ने आज भी हार नहीं मानी है और हम पर चाहे कितनी भी मुश्किलें और संकट क्यों ना आ जाए हम कभी भी हार नहीं मानेंगे और एकता से हम पर आए हर मुश्किल का डट कर सामना करेंगे। अब मैं मेरे शब्दों को विराम देने से पहले उन महान क्रांतिकारी और सेनानियों के चरणों को शत शत प्रणाम करते हुए उन्हें श्रद्धांजलि अर्पित करते हुए अपने शब्दों को विराम देती हूँ। चीर कर बहादुर लहू दुश्मन के सीने का चीर कर बहादुर लहू दुश्मन के सीने का यही तो मजा है फौजी होकर जीने का फौजी होकर जीने का। धन्यवाद। तलवारों पे सरवार दिए अंगारों में जिस्म जलाया है तब जाके कहीं हमने सर पे
thoughts on this auspicious occasion of Independence Day. This is our 75th Independence Day celebration. Friends, as we know that August 15 is a day of pride and honor for every Indian. On 15th August 1947, all our freedom fighters and revolutionaries freed our country from the British Empire by putting their lives at stake. So we celebrate this day historically in their memory and honor because on this day we got freedom from the British rule, which ऐ वतन मेरे वतन ऐ वतन आबाद रहे तू आबाद रहे तू आयो रे शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे शुरू कुछ शुरू तो कर जहाँ भी है तू वहीं से आला कोई कहानी शुरू तो कर रग रग में जोश की गूंजे बूंदों में जीत ही गूंजे इस गूंज से गिर जाएगा आसमान भी हर करम अपना करेंगे हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए It's 15th August. We celebrate Independence Day on 15th August. Got independence from British on 1947, who ruled our country around 200 years. Many freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak devoted their entire life to get independence of our country. On this day, we remember our freedom fighter Pandit Jawaharlal Nehru was the first Prime Minister of Independence India. This day ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू ऐ वतन मेरे वतन ऐ वतन मेरे वतन तू ही
भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. पाऊण शतक. पण तरीही आज प्रत्येकाच्या भाषणामध्ये कसं आपण पारतंत्र्यात होतो, कसे आपले फ्रीडम फायटर्सनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं, हेच आपण बोलत आहोत. आपल्या भारताने स्वातंत्र्यानंतर काय काय इन्व्हेन्शन्स केले, काय काय गोष्टी आहेत, काय काय उपलब्धी केल्या, ह्याबद्दल आपण किती बोलतो आणि किती गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण ह्या जागेवर आपल्या देशात काय काय नाही आहे हे जर कुणाला विचारायचं झालं, हा जर प्रश्न विचारला तर आपण खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो की माझ्या भारतात काय काय नाही आहे आणि काय काय असायला हवंय. राजकारण्यांनी आमच्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या देशाने माझ्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या देशात काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलून दाखवू. पण ह्या देशात काय आहे, भारतीय म्हणून मला का अभिमान आहे, अभिमान आहे का, हा मोठा प्रश्न आहे. एक भारतीय म्हणून खरंच प्रत्येकाला ह्या देशाचा अभिमान वाटतो का, हा मोठा प्रश्न आहे. आपल्या आपल्या घराण्याचा आपल्याला अभिमान असतो, ज्या घराण्यामध्ये आपण जन्माला येतो त्याचा जाज्वल्य अभिमान असतो. पण ज्या देशात मी जन्माला आलेलो आहे त्या देशाचा खरंच मला अभिमान आहे का, आणि अभिमान असेल तर मी माझ्या देशाची जबाबदारी उचलली आहे का. हा देश माझा आहे आणि ह्या देशाची जर काही प्रोग्रेस करायची असेल, ह्या देशामध्ये जर तो सुजलाम सुफलाम देश परत आणायचा असेल तर मी माझ्या देशाची जबाबदारी उचललेली आहे का. एक नागरिक म्हणून मी किती कॉन्ट्रीब्यूट करत आहे, एक भारतीय म्हणून मी किती स्वतःची माझ्या देशाची जबाबदारी घेतलेली आहे. पुढचा जेव्हा स्वातंत्र्य दिवस असेल, मला असं वाटतं हे सगळं चित्र थोडंफार तरी बदलावं आणि त्या थोड्याफार बदलासाठी आपण सगळे जबाबदार राहूयात, कॉन्ट्रीब्यूट करूयात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ह्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा देश ज्याच्यामध्ये सोन्याचा धूर निघत होता, सोन्याची चिडिया आपण म्हणतो इथं होती, गेलं ते सौंदर्य असं म्हणू नये, आपण परत येऊ शकतो. कारण फिनिक्स पक्षाचं उदाहरण डोक्यात घ्या, राखेमधून तो परत वरती उचलला गेलेला आहे. आज ऑलिम्पिकमध्ये जे आपल्याला मेडल्स मिळतात ते पुन्हा एका सुवर्ण काळाची सुरुवात आहे. पुन्हा आपला भारत जागा होत आहे. परत भारतातली जे यंग जनरेशन आहे त्यांना जबाबदारीची जाणीव होत आहे आणि हीच मुलं आपला देश पुढे घेऊन जाणार आहेत. आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांमध्ये त्या गोष्टींची रुजवात करणं, त्यांना त्यांची जबाबदारीची जाणीव करून देणं. थँक्यू सो मच. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सश्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना फुलकितयामिनीं फुल्यकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की. Hello everyone, my name is Asmi and my name is Jidnyasa. If you like our program, then please like and share. And don't forget to subscribe our channel Strawberry English Medium School. Thank you.